हॅलो, मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत राईस. हे बघा, ह्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फोडणीला तेजपत्ता, जिरा, शहाजिरा, काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि एक अख्खी इलायची. हे बघा, एका पातेल्यात मी सर्वप्रथम आधी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला दाखवलेलं जे साहित्य आहे, म्हणजे जे शहाजिरा, जिरा, काळी मिरी, लवंग, हे सगळं घेतलेलं आहे तेलामध्ये. सर्वप्रथम आधी तेजपत्ता टाकल्यानंतर सगळ्या मी जो खडा गरम मसाला आहे तो टाकणार. ह्याच्यात इलायची आहे ना, छोटी इलायची, ती फोडायची नाही, ती अशीच अख्खी तेलात टाकायची आणि हे 2-3 सेकंद म्हणजे असंच तेलात परतून घ्यायचं आहे. जास्त असं काय खरपूस भिजून नाही घ्यायचं आहे. जस्ट असं एक खमंग आला पाहिजे तेलामध्ये त्या गरम मसाल्याचा. आणि त्याच्यानंतर मी ह्या तेलामध्ये कापलेली कोथिंबीर पण टाकणार आहे. जेव्हा आपण तेलामध्ये कापलेली कोथिंबीर जेव्हा टाकतो त्याचा एक छान स्मेल येतो. हे बघा, हे 2-3 मिनटं असं मी म्हणजे फक्त परतून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ग्लास तुमचं तांदूळ असेल तर 2 ग्लास पाणी यूज करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मी नारळाचं दूध पण यूज करणार आहे, थोड्या प्रमाणात. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध पण ॲड केलं. ह्याला एक नारळाच्या दुधाने खरंच छान वेगळी टेस्ट येते. आणि हा जो बगारलेला राईस आहे त्याला आम्ही संडे राईस पण बोलतो, म्हणजे गरम मसाल्याचा राईस पण बोलतो. हा तुम्ही नॉनव्हेजमध्ये जसं चिकन, मटन आहे त्याच्याबरोबर खूप अप्रतिम लागतो. आणि हा स्पेशली जसं मी तुम्हाला दाखवलेला आहे मटन पाया सूप, त्याच्याबरोबर तर एकदम अप्रतिम लागतं. म्हणजे हा जो राईस आहे तो तर तुम्ही ट्राय करा. मी मटन सूपची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे, त्याच्याबरोबर हा नक्की राईस ट्राय करा. आता बघा, हा राईस माझा मी शिजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान मोकळा फडफडीत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी सर्विंग मध्ये काढलेला आहे आणि त्याच्याबरोबर मी गरमागरम पाया सूप. इतकं सुंदर लागतं हे कॉम्बिनेशन ना, मी तुम्हाला काय सांगूच शकत नाही शब्दामध्ये. खरंच, जर का तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, बगारलेले राईस म्हणजे संडे राईसचा, तर मला नक्की सांगा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.